त्यांना फ्रेम दिलेलं होतं। काही जागा वाटपामध्ये भाजपच पुन्हा मोठा भाऊ ठरले। अगदी 10 ते 12 जागावर शिंदे भाजप 28 जागावर लढते। अजितदादांना 4 जागा दिलेल्या आहेत। कसं बघता हे लोकसभेला चित्र आहे, विधानसभेलाही असं भाजपाचा आतापर्यंतचा एकूण जर सगळा प्रवास बघितला, देशभरातल्या ज्या ज्या पक्षाशी भाजपाने अलायन्स केली त्या पक्षांना भाजपाने संपवायचा प्रयत्न केलाय आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा ज्यांना ज्यांना भाजपाने सोबत घेतलेलं आहे, मग ते शेतकरी संघटना असतील, राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर असतील, कितीतरी लोक असतील, या लोकांना भाजपाने संपवायचा प्रयत्न केलेला आहे। आता सुद्धा कमी जागा तर आहेतच आहेत, पण ज्या कमी जागा आहेत त्या जागांवरचे जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार सुद्धा त्या पक्षप्रमुखांना निश्चित करण्याची संधी न देता ते उमेदवार भाजपाने ठरवले। ज्या पद्धतीने हेमंत पाटलांच्या पत्नी यांना वाशिम यवतमाळ मधनं उमेदवारी देणं असेल किंवा 5 टर्मच्या खासदार भावना गवळींना नाकारणं असेल, हे सगळं चित्र बघता भाजपाला सगळे पक्ष संपवायचे आहेत आणि दुर्दैवाने आमच्या भावंडांना कळेल कधीतरी। अजितदादांना देखील अगदी 4 जे आहेत त्या जागा दिलेल्या आहेत। एवढं बंड करून अजितदादा गेले, मंत्रीपद 10 जणांना, पण खासदार मतलब केवळ 4 जागा। नाही, हे फारच विशेष आहे की एकाला 10 ते 12 जागा मिळतात, पण 48 जागांचा प्रचार करायचा, एकाला 4 जागा 48 जागांचा प्रचार, जानकर साहेबांना 1 जागा 48 जागांचा प्रचार, काहींना एकही जागा नाही आणि सगळ्याच जागांचा प्रचार करावा लागतोय। तर हे चित्र भाजपा कधीही, जसं रामदास कदमांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला सगळे पक्ष संपवायचेत का आणि आपण सगळ्यांचं मिळून खाऊ आणि भाजपचं तेवढं राखून ठेवू, ही जी भाजपची भूमिका आहे जी रामदास कदमांनी सांगितली। आणि कालच शिंदे गटातनं बाहेर पडलेले सुरेश नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही मांडलं सत्य, हे सुद्धा फार विचार करण्यासारखं आहे। एकीकडे फडणवीस म्हणतायत की उद्धव ठाकरे ज्या काही टीका करतायत त्यांच्या भाषणातून ही त्यांच्या नैराश्यातनं आलेली टीका आहे। फडणवीसांना तुम्ही काय उत्तर द्याल? जर देवेंद्रजींना असं वाटत असेल की ही नैराश्यातनं आलेली टीका आहे, तर मोदीजींना महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षा, शेतमालाला भाव, एवढे सगळे महाराष्ट्रातले महत्वाचे मुद्दे सोडून भटकत्या आत्म्यावर बोलावं लागतं। हे काय मोदीजींचं मानसिक पछाडलेपण आहे का, यावरही एकदा देवेंद्रजींनी प्रकाशझोत टाकायला हवा। एकीकडे खरं तर सुप्रिया सुळे गेल्या 15 वर्ष झालं बारामतीचे खासदार आहेत। अनेक दौरे त्यांनी केले, अनेक कामं झाली। अजित पवार प्रत्येक सभेत त्यांना